देवाज्ञा नारायण धारप भाग 3. पुढे जवळजवळ 10 दिवस ती अशीच एकटी होती. आजाराच्या सर्व खुणा गेल्या होत्या. सकाळ संध्याकाळ ती हॉस्पिटलच्या आवारातील बागेत चक्रा मारायला लागली होती. खालच्या वेटिंग रूममध्ये बसून रोजची वर्तमानपत्रे वाचत होती, TV पाहत होती. अशी एका सकाळी ती बसलेली असताना अचानकपणे आचार्य खोलीत आले. त्या क्षणी तरी तिला ती भेट संपूर्ण अनपेक्षित होती. "अगं बाई, तुम्ही" म्हणत ती उभी राहिली. "चलतेच जरा बाहेर, चक्कर टाकूया." ते हसत म्हणाले. प्लॉटचा बराचसा भाग बागेने व्यापला होता. हिरवळीचे चौकोन होते, कृत्रिम धबधबे होते, रॉक गार्डन होती, फुलांच्या आणि शोभेच्या झाडांच्या बॉर्डर होत्या. वेलीच्या मांडवाखाली टेबल खुर्च्या होत्या. अशा एका मांडवाखाली आचार्य तिला घेऊन आले आणि मधल्या गोलाकार टेबलाच्या दोन्ही बाजूला दोघं बसले. "डॉक्टर म्हणत होते तू आता पूर्ण बरी झाली आहेस." "हो, आता खरोखरच माझी काही कंप्लेंट राहिली नाही." "डॉक्टर म्हणत होते आता डिस्चार्ज द्यायला हरकत नाही." "हो, मला तर इथे अतिशय कंटाळा आला आहे, पण इथून मी जाऊ तरी कुठे?" "मागे सांगितलेलं विसरलीस? माझ्या मठात येणार आहेस." "हो, माझ्या ध्यानात आहे, पण मी तो विषय कसा काढणार?" "खरं तर मी तुला न्यायलाच आलो आहे." "आत्ता? सकाळी काय, संध्याकाळी काय, उद्या काय, काही फरक पडणार आहे का?" "नाही, तसं नाही." "मग जा तर तयारी कर, मी खाली डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये आहे." "हो," ती आज्ञाधारकपणे म्हणाली आणि बागेतून आत आली आणि तिच्या खोलीत गेली. गेल्या 10 दिवसात तिची आई तिला फक्त 2दाच भेटायला आली होती. वडील तर एकदाही आले नव्हते. दुसऱ्या खेपेस येताना आईने एका सुटकेसमध्ये तिच्या साड्या, कपडे आणि दुसऱ्या सुटकेसमध्ये तिच्या रोजच्या वापरायच्या वस्तू असं आणलं होतं. बॅगा भिंतीपाशी सरकवता सरकवता आई म्हणाली होती, "सगळी थेरं आमच्या कानावर आली आहेत बरं का गीता. वर्तमानपत्रात नाव यायला नको म्हणून यांना किती धावपळ करावी लागली याची तुला कल्पनाच यायची नाही." गीताला माहीत होतं हे सर्व खोटं आहे. आचार्य आणि इन्स्पेक्टर या दोघांची जर इच्छा नसेल तर वर्तमानपत्रात तिच्याबद्दल एक अक्षरही येणार नाही याची तिला अगदी खात्री होती. "तुला काही आम्ही घराची दारं बंद करू शकत नाही, पण तू आपल्या अशा वागण्यानं तिथला हक्क गमावून बसली आहेस. आता घरी राहायचं असलं तर असले थेरं चालायचे नाहीत. एक नोकरी घालवलीच आहेस, दुसरी मिळवायची खटपट करावी लागेल. तोपर्यंत घर खर्चाचा काही ना काही वाटा उचलावाच लागेल." गीताला समजत होतं हे बाबांनी आईला पढवून पाठवलं आहे. एवढा विचार करण्याची तिची कुवत नव्हती आणि अशा अटी घालण्याची तिच्यात हिंमतही नव्हती. गीता जरा पुढे वाकून बसत म्हणाली, "आई, तुला एक विचारू का?" "काय विचारणार आहेस?" आईच्या नजरेत जरा शंका आली होती. "त्या देसायांनी काय मागणी केली होती तुला सांगितलं ना?" "हो, तू काहीतरी म्हणत होतीस खरी." "आई, त्यांची मागणी मान्य करून मी ते खोटं किटाळ टाळलं असतं. नोकरी टिकवली असती तर तुला आवडलं असतं का?" "गीता, काहीतरीच काय विचारतेस?" आई चमकून म्हणाली. "सांग ना." "ते देसाई असं म्हणाले आणि तसं म्हणाले, सगळं तूच एकटी सांगणार?" "तू काही सरळ नाही म्हणत नाहीस." गीता खेदाने म्हणाली. "माझ्या तोंडी नाही नाही ते शब्द घालू नकोस बरं का." पर्स हातात घेत आई जायच्या तयारीने उभी राहिली. प्रकृती कशी आहे, केव्हा सोडणार आहेत याची अक्षरानेही चौकशी केली नाही. हॉस्पिटलच्या बिलासंबंधात तर एकही अक्षर नाही. "सांगितलं ते ध्यानात ठेव गीता, मी आता निघते." "आई, जरा थांब." तिच्या आवाजातलं काहीतरी त्यांना टोचलं असावं. वळून तिच्याकडे जरा अस्वस्थ नजरेने पाहत ती म्हणाली, "आता आणखी काय?" "आणखी काही नाही, आणि जे सांगायचं आहे ते बहुधा शेवटचंच आहे. आई, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तरी मी घरी परत येणार नाही." गीताचे शब्द तिच्या आईला अनपेक्षित असावेत. ती काहीच बोलली नाही. "कुठे जाणार आहे सांगत नाही, कारण त्यात तुम्हाला स्वारस्य नाही. मात्र एकदा केव्हा तरी माझं बाकीचं सामान नेण्यासाठी घरी येणार आहे. अर्थात त्याआधी तुम्हाला तारीख आणि वेळ कळवून मगच येईल." बोलणं झाल्यावर गीताने आईकडे पाठ केली आणि डोळे मिटून घेतले. डोळ्यावाटे येऊ पाहणारं पाणी,
ते अडवायला फार फार परिश्रम करावे लागले. नाती गुंतागुंतीची झाली होती, जाचल्यासारखी वाटत होती, पण वेदना व्हायच्या त्या झाल्याच. 5-7 सेकंद थांबून काही न बोलता आई गेली होती. त्यानंतर पुन्हा आली नव्हती. आता त्या 2 सुटकेसमध्ये गीता सामान भरत होती. दोन्ही बॅगा भरल्यानंतर तिने त्या दारापाशी ओढून ठेवल्या आणि ती खाली गेली. डॉक्टरांच्या खोलीतून आवाज येत होते. त्यातला एक आचार्यांचा होता. तिने दारावर बोटाने टकटक केलं आणि आत येण्याची परवानगी मिळताच ती आत गेली. आलीस का? ये, डॉक्टर म्हणाले. बस. डॉक्टर, तुम्ही किती आपुलकीने मला ट्रीटमेंट दिलीत. वास्तविक सुरुवातीला तुम्हाला माहीतही नव्हतं मी कोण. एखाद्या लफड्यात तर सापडलेली नाही ना? गीता, काही वेळा काही गोष्टी केवळ माणुसकी म्हणून, कर्तव्य म्हणून कराव्याच लागतात. अर्थात हेही खरंच आहे की सर्वच जण हा आदर्श पाळत नाहीत. पण एक ऐक, तुला ट्रीटमेंटला सुरुवात करून 2 तास होतात न होतात तोच हे आचार्य हजर झाले. अगदी पहाटे. तेवढं मला पुरेसं होतं. झाली का तयारी? निघायचं? आचार्य म्हणाले. हो, माझ्या बॅगा खोलीच्या दाराशी आहेत. डॉक्टरांनी टेबलावरची घंटी वाजवली. आत आलेल्या नोकराला गीताच्या बॅगा खाली आणायला पाठवलं आणि आचार्य आणि गीता यांना निरोप देण्यासाठी ते मोठ्या दारापर्यंत आले. पायऱ्यांपाशी एक लहान पांढरी गाडी उभी होती. आचार्यांना बाहेर येताना पाहताच ड्रायव्हर लगबगीने दार उघडून बाहेर आला. गड्याने आणलेल्या बॅगा ठेवण्यासाठी त्याने गाडीची डिकी उघडली आणि मग आचार्य, गीता गाडीमध्ये बसल्यावर गाडी सुरू केली. गाडीचा प्रवास जवळजवळ 20 मिनिटं चालला होता. गावाच्या जरासं बाहेर, पण हमरस्त्यावरच एक वळण घेऊन गाडी एका लोखंडी फाटकातून आत शिरली आणि एका खूप मोठ्या पण पसरट बैठ्या इमारतीसमोर उभी राहिली. पांढऱ्या शुभ्र रंगाची इमारत, वर लाल मंगलोर टाईल, दारा खिडक्यांना गडद हिरवा रंग, दोन्ही बाजूंना आणि मागे उंच उंच डेरेदार वृक्ष. देखाव्यात विलक्षण चित्रमयता होती. पाहणाऱ्याचं मन आनंदित होत होतं. आचार्यांनी जेव्हा तिला हाक मारली तेव्हा ती भानावर आली. स्वागत कक्षासारखा एक मोठा दिवाणखाना होता. खाली साधी फरशी होती. गटागटाने सोफा सेट, टेबल खुर्च्या मांडलेली होती. मध्यभागी एक फिरत्या कप्प्याचं उभं पुस्तकाचं रॅक होतं. आत्ताच्या वेळी दिवाणखाना रिकामा होता, पण आचार्यांच्या आगमनाची कुठेतरी नोंद झाली असली पाहिजे, कारण एक वयस्क स्त्री समोरच्या दारातून लगबगीने दिवाणखान्यात आली. माई, आचार्य म्हणाले. ही गीता. माई गीताकडे पाहून नुसत्या हसल्या. तिची खोली तयार झाली आहे का? आचार्यांनी विचारलं. हो. मग तिला खोलीत घेऊन जा. तिचं सामान मी मागाहून पाठवतो. चल. तिच्या खांद्यावर हात ठेवून माई म्हणाल्या आणि गीता त्यांच्याबरोबर त्या दारातून आत गेली. आत दोन्ही अंगांना एक रुंद बोळ पसरला होता आणि बोळात अनेक खोल्यांची दारं उघडत होती. हाच बोळ दोन्ही बाजूंनी वळून गेला होता. खोल्यांची रांगही गेली होती. या 1 मजली डॉर्मिटरीसारख्या इमारतीच्या मध्यात हिरवळ होती, फुलझाडं होती, बाग होते. उजवीकडच्या कोपऱ्याच्या खोलीचं दार उघडत माई म्हणाली. ही तुझी खोली गीता. गीताने जरा कुतूहलानेच आत पाय टाकला. प्रथम जाणीव झाली ती प्रकाश, प्रशस्तपणा, स्वच्छपणा आणि साधेपणा याची. 2 भिंतीत 2 मोठ्या खिडक्या होत्या. वाऱ्यावर वृक्षफुलांचा सुगंध येत होता. एका भिंतीला लागून बसकी कॉट होती. कॉटच्या पायथ्याशी लेखन वाचनासाठी टेबल खुर्ची होती. उरलेल्या कोपऱ्यात आरशाचं लाकडी कपाट होतं. गीताला माईंनी बाहेर बोलावलं. हे बघ. उजवीकडच्या खोल्यांकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या. तिथे बाथरूम, वॉशबेसिन सगळं आहे. समोरची रांग स्वयंपाकघर, कोठीघर, जेवणघर यांची आहे. या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. बाकी मागणं आपोआप कळेल. आता तुला काही नाश्ता वगैरे करायचा आहे का? एखादा कप चहा? गीताने जरा चाचरत विचारलं. मग चल की माझ्याबरोबर. बोळातून जाता जाता गीता खोल्यातून पाहत होती. सर्व व्यवस्था उत्तम आणि स्वच्छ होती. जेवणघरात 6 टेबलं होती. 30 माणसांची सहज सोय झाली असती. स्वयंपाकघर स्वच्छ होतं.
सर्व आधुनिक सोयींनी युक्त होतं. स्वयंपाकघरात 16-17 वर्षांची एक मुलगी काहीतरी करत होती. लक्ष्मी, ही गीता, माई म्हणाल्या. काल सांगितलं होतं ना, ती आजपासून आली आहे. तिला एक कप चहा देतेस का? गीताच्या हाताला स्पर्श करत माई म्हणाल्या, ये, आपण जेवणघरात बसूया, ती आणील तिथे चहा. माईबरोबर गीता जेवणघरात गेली. खिडकीजवळच्या टेबलापाशी बसली. माई, तिने शेवटी विचारलं, मी एकटीच आहे का इथे? दुसरं कोणीही दिसत कसं नाही? आहेत की, पण सकाळची त्यांना कामं असतात. 11:30 पासून एक यायला लागतील. मग भेटतील तुला, ओळखीही होतील. लक्ष्मी चहाचे 2 कप घेऊन आली. थोडासा चहा घेऊन कप खाली ठेवत काहीतरी बोलण्यासाठी गीताने मान वर केली. तिच्याकडे पाहत हसत हसत माई मान हलवत होत्या. माझ्यापाशी कोणत्याही चौकशा करायच्या नाहीत. चहा झाला की खोलीत जा. सामान आलं असेल, स्नान वगैरे व्हायचं असलं तर उरकून घे. बाकीचे आले की मग जेवायला बोलावणे येईल, तोवर खोलीतच राहा. इतर काही दाखवायचं आहे, पण ते आत्ता नाही. चहा होताच कप खाली ठेवून गीता तिच्या खोलीत आली. आसपासचं वातावरण एखाद्या आश्रमासारखं किंवा युनिव्हर्सिटी कॅम्पससारखं वाटत होतं. बॅगा उघडून गीता कपडे कपाटात लावत होती. तितक्यात माई खोलीच्या दाराशी आल्या. 5-10 मिनिटात आचार्यांनी गीताला भेटीसाठी यायला सांगितलं होतं. आणि इथे काही लष्करी शिस्त नाही. गडबडून गेलेल्या गीताकडे पाहत माई हसत म्हणाल्या, म्हणजे एवढ्यात तू मोकळी झालीस की त्यांना भेटायला जा. बॅगमधली पर्स घेऊन गीताने ती उघडून पाहिली. आत काही नोटा होत्या, चेकबुकही होतं. पर्स बंद करून खांद्याला लावून ती खोली बाहेर पडली. मधल्या मोठ्या हॉलमध्ये आणि मोठ्या प्रवेशद्वाराच्या आतच डावीकडे उत्तम कोरीव कामाचं एक मोठं दार होतं. आचार्यांची खोली हीच असणार. दारापाशी जाऊन गीताने दारावर टकटक केलं. आत या. आतून आचार्यांचा आवाज आला. गीताने दार उघडलं. आत पाय टाकण्यापूर्वी सर्व खोलीवरून नजर फिरवली. उजवीकडच्या भिंतीत उंचच्या उंच खिडक्या होत्या. डाव्या भिंतीपाशी मोठं टेबल होतं. शिवाय खोलीत आणखी बऱ्याच खुर्च्या होत्या. 2 टेबलासमोर होत्या. बाकीच्या भिंतींना लावून ठेवलेल्या होत्या. कोणत्या तरी अगरबत्तीचा अगदी मंद सुगंध हवेत तरंगत होता. आचार्य खोलीतच येरझारा घालत होते. गीताला पाहताच ते थांबले. ये आत, ते म्हणाले. बस. जरा दबकत गीता आत आली. भिंतीजवळच्या खुर्चीवर अंग सावरून बसली. तुला माझ्याबद्दल खूपच कुतूहल वाटत असेल, नाही का? हा मनुष्य कोण? आपल्यासाठी एवढा वेळ आणि पैसा का खर्च करत आहे? कुतूहल तर आहेच, पण त्याचबरोबर मनोमन आभारही आहेत. ठीक आहे, तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं आता देतो. आधी एक गोष्ट सांगतो. इथं राहणं न राहणं हे संपूर्ण तुझ्या मर्जीवर अवलंबून आहे. कोणत्याही क्षणी तू जाऊ शकतेस. त्याचप्रमाणे तुझ्या हालचालीवरही कोणतंही बंधन नाही. तू केव्हाही कुठेही जाऊ शकतेस. सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने एकच अपेक्षा आहे. जाताना इथे तोंडी किंवा लेखी निरोप ठेवायचा. तू इथे स्वतंत्रपणे स्वेच्छेने राहावं. कोणत्याही दडपणाखाली राहू नयेस. लक्षात आलं? आचार्य, जाण्याचा विचार माझ्या मनात येणार नाही. पण समजा मी आत्ताच्या आत्ता इथून निघून गेले. आपला वेळ, आपले श्रम, आपले पैसे हे सर्व फुकट नाही का गेलं? गीता, तुझं जीवन तुला परत मिळालं. आयुष्य ही अमोल वस्तू आहे. त्याची कशात किंमत करता येईल का? एक उमदं आयुष्य नाश पावत होतं. ते परत हातात आलं, यात फार फार मोठं समाधान आहे गीता. गीता काहीच बोलली नाही. इच्छेनं किंवा अपघातानं, नैसर्गिक संकटानं किंवा एखाद्याच्या क्रूर कारस्थानानं कितीतरी लोकांचे प्राण जात असतात. पण असे काही अगदी अपवादात्मक योगायोग घडतात की ती व्यक्ती मृत्यूच्या अगदी दारापासून परत येते. तुझ्याही बाबतीत जवळजवळ असंच झालं. ज्यांना मृत्यूचा बर्फस्पर्श झालेला आहे, ज्याच्या नजरेसमोर मृत्यूची कृष्णदारं उघडलेली आहेत, ज्याच्या शरीरावरून तो काळ वारा गेलेला आहे, अशा व्यक्तींचा मी शोध घेत असतो. अशांच्यापैकी ज्यांची इच्छा असेल त्यांना मी इथे मठात आणतो आणि इथेही त्यांना संपूर्ण मुक्तद्वार असतं. कोणत्याही क्षणी मठ सोडण्याचं त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य असतं. आचार्य गप्प बसले तसं गीतानं विचारलं.
पण हे सर्व कशासाठी? यामागे आपला काय हेतू आहे? ते जरासे हसत म्हणाले, एकाच आणि पहिल्याच भेटीत सर्व काही सांगून टाकलं की मग तुला कशातच कुतूहल राहणार नाही. सांगणार आहे, पण ती वेळ अजून आली नाही. आधी तू 2 दिवस मठात राहा, इतरांशी तुझी ओळख होऊ दे. कदाचित त्यांच्यात काही मित्रही मिळतील. पर्स मांडीवर घेत गीता म्हणाली, आचार्य, माझ्या हॉस्पिटलच्या बिलांबद्दल मी विचारलं होतं तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचं टाळलं होतं. आता म्हणत आहात इथे राहा, हवे तितके दिवस राहा. त्याचाही काही ना काही खर्च असणारच, नाही का? मग तू काय सुचवतेस? आचार्य, मी धनाढ्य श्रीमंत नसले तरी अगदी गरीबही नाही. मी जर आपल्याला काही रक्कम देऊ केली तर आपल्याला राग येईल. राग का यावा? तू ही गोष्ट स्वाभिमानासाठी करत आहेस. केलेल्या मदतीबद्दल उपकाराच्या जाणीवेने करत आहेस. त्यात अयोग्य काय आहे? माणसाच्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागता कामा नये. दे, तुला योग्य वाटेल ती रक्कम अवश्य दे. मला मुळीच राग यायचा नाही. गीताने पर्समधून चेकबुक काढलं. शेवटचा चेक फाडला होता. त्याच्या उरलेल्या कागदामागे शिल्लक रक्कम दाखवली होती, 23,000 रुपये. तिने मनाशी एक सेकंदभरच विचार केला. खरं तर आयुष्याची, स्वाभिमानाची किंमत रुपया पैशात कधीही करता येणार नाही. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मनुष्य काही संकेतानुसारच मोजतो. उदाहरणार्थ काळ, ज्याचं स्वरूप सांगता येत नाही, ज्याला उत्पत्ती लय आहे का नाही हे सांगता येत नाही. असा काळ मानव पृथ्वी काटत असलेल्या अंतराच्या मापात मोजतो. त्या उलट अकल्पित अंतरावर असणारे तारे, ती अंतरं मानव इतकी प्रकाशवर्ष अशा काळाच्या सहाय्याने मोजतो. हे कोडं तिच्या पलीकडचं होतं. चेकबुक मांडीवर ठेवून तिने रकमेच्या जागी 20,000 रुपये लिहिले. खालच्या चौकोनात 20,000चा आकडा टाकला आणि खाली सही करून तो चेक आचार्यांच्या हातात दिला. त्यांनी तो एकदा वाचला आणि टेबलावर ठेवून दिला. तुझं समाधान झालं ना? त्यांनी विचारलं. हो, ती स्वस्थ आणि मोकळ्या मनानं म्हणू शकली. छान, आता गेलीस तरी चालेल, ते म्हणाले. गीता आचार्यांच्या खोलीतून बाहेर आली, पण तिला तिच्या खोलीत एकटीने बसण्याचा कंटाळा आला होता आणि इथे मठात आणखी कोण कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली होती. शेवटी माईंनी डाव्या हाताच्या बोळातली जी शेवटची खोली दाखवली होती त्या खोलीत ती गेली. खोली खूप मोठी होती, 12 बाय 40ची तरी सहज असेल. दारासमोरच्या भिंतीत 4 मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या. कोपऱ्यात आणि खिडक्यांच्या मध्ये पुस्तकांची कपाटं होती. टीव्ही सेट होता, एक टेप प्लेअर होता. खोलीच्या मध्यभागी 3 वर्तुळाकार टेबलं होती. टेबलाभोवती 5-5 खुर्च्या मांडलेल्या होत्या. शिवाय भिंतींना लागून कुशनच्या आरामशीर वाटणाऱ्या खुर्च्याही होत्या. बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये एकदम बऱ्याच लोकांच्या बोलण्याचा आवाज आला आणि आपण बाहेर जावं की नाही याचा गीता विचार करत असताना माई खोलीत आल्या आणि त्यांच्या पाठोपाठ कितीतरी जण खोलीत आले. त्यांच्याबरोबरच एक चांगला धष्टपुष्ट अल्सेशियन कुत्राही होता. गडबडून गीता उभी राहिली. तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत माई म्हणाल्या, गीता, हे सगळेजण इथे मठात राहणारे आहेत. आचार्यांनीच त्यांना तू यायच्या वेळी मुद्दाम बाहेर पाठवलं होतं, नाहीतर एवढ्या सगळ्यांना पाहून तू अगदी बुजून गेली असतीस. आता तुला एकेकाची ओळख करून देते. या रे पुढे. 7-8 वर्ष वयाचा एक सावळ्या रंगाचा चुणचुणीत मुलगा पुढे आला. त्याच्याबरोबर कुत्राही पुढे येऊन उभा राहिला. दोघंही गीताकडे पाहत होते. मुलाच्या डोक्यावर हात ठेवत माई म्हणाल्या, हा बंड्या आणि हा मोत्या. मोत्या म्हणताच कुत्र्याने जोरजोरानं शेपटी हलवली. मग एक एक पुढे आले. हा दशरथ, सुमारे 35च्या वयाचा एक तगडा गडी. हा सोमनाथ, जरा अशक्त वाटणारा 15-16 वर्षांचा उंच मुलगा. या आजी, वय सहज 70, केस पिकलेले, एकेकाळी सुरूप असल्या पाहिजेत. अजूनही वर्ण गोरा होता, डोळे नितळ होते. ही मीना, जवळजवळ गीताच्याच वयाची, नाकी डोळी नीटस, पण चेहऱ्यावर जरा उदासी असलेली तरुणी. आणि हा धोंडू, सहज 50शीचा, उन्हा पावसा वाऱ्याने कोळपलेला चेहरा, सुरकुतलेली काळी त्वचा, शरीर काटक, कपडे म्हणजे एक बंडी आणि मोठी खाकी पॅन्ट. आणि मग सगळ्यांकडे वळून माई म्हणाल्या, ही गीता, आजपासून ही मठात राहायला आली आहे.
गीताला मठाच्या व्यवस्थेची काहीही कल्पना नव्हती. तेव्हा मौन पाळणं हेच उत्तम, तिने विचार केला. 12 वाजता दुपारचं जेवण असतं. माई म्हणाल्या. 12ला घंटा होईल. आपापल्या खोल्यातून जाण्याचा हा इशारा होता. गीता तिच्या खोलीत आली. आपल्या मागे ती दार लोटत असताना दाराला बाहेरून कोणीतरी जोर लावला. ती मागे वळून पाहते तर सोमनाथ, बंड्या आणि त्यांच्या मागोमाग मोत्या खोलीत आले. आतमध्ये आल्यानंतर मग बंड्याने एक संपूर्ण निरर्थक प्रश्न विचारला. आम्ही आत येऊ का? या ना, या, गीता हसत म्हणाली. बसा. सोमनाथ टेबलाजवळच्या खुर्चीत बसला. बंड्या खाटेवर मांडी घालून बसला. मोत्या दारापाशीच बसला आणि मग पुढचे पाय लांब करून त्यांच्यावर त्याने आपला चेहरा टेकवला. त्याची नजर मात्र गीतावर होती. गीताही शेवटी बंड्याजवळ बसली आणि मग म्हणाली. सोमनाथ, मी आज सकाळीच इथे आले आहे. इथे काय नियम असतात, व्यवस्था कोण पाहतं, मला कुणीही काहीही सांगितलेलं नाही. माई म्हणत होत्या तुम्ही सगळे कामाला गेला आहात. मला जरा समजावून सांगतोस का? सोमनाथ बोलला तेव्हा गीताच्या लक्षात आलं त्याच्या बोलण्यातही जरासा दोष आहे. माई सगळं बघतात. माईंनीच आज सकाळी आम्हाला सगळ्यांना बागेत पाठवून दिलं होतं. बागेत? म्हणजे तुम्ही कामाला गेला नव्हतात तर? कामाला? आज नाही, तुमच्या येण्याची वाट पाहत होतो, सोमनाथ म्हणाला. तेवढ्यात दारात माई आल्या. आलात का तुम्ही दोघं गीताला त्रास द्यायला? चला बरं, आपापल्या खोल्यातून जा. माई, ते दोघं खरंच काही त्रास देत नव्हते, गीता म्हणाली. गीता, तू त्यांना ओळखत नाहीस. बोट दिलं की हात पकडणाऱ्यांपैकी आहेत ते दोघं. चला रे, पळा. सोमनाथ, बंड्या आणि त्यांच्या मागोमाग मोत्या खोलीतून निघून गेले. माई, तुम्ही म्हणालात सगळी माणसं कामावर गेली आहेत. नाही ग, तुला मघाशी सांगितलं नाही का? आचार्यांनीच त्यांना बाहेर पाठवलं होतं म्हणून. इथे 1-2 दिवस वावरलीस की सगळ्याची सवय होईल बघ तुला. माई, एक विचारू का? विचार की. ज्या गोष्टी मला सांगायला आचार्यांनी तुम्हाला बंदी केलेली नाही त्या तरी मला सांगाल का? आता एवढ्यात आलेल्या लोकांची वयं, राहणं सहाणं पाहिलं की खात्री पटते. समाजातल्या वेगवेगळ्या थरातून ही माणसं आलेली आहेत. तेव्हा हा मठ म्हणजे काही शाळा नाही. बरं, सर्व शरीरानं तंदुरुस्त दिसतात. तेव्हा हे काही एखादं हॉस्पिटलही नाही. ही काही स्वयंसेवी संस्थाही दिसत नाही. माई तशाच हसत म्हणाल्या. तू म्हणतेस त्या 3ही गोष्टी खऱ्या आहेत. मी एवढंच सांगते. मठाची व्यवस्था, इथे येणाऱ्या आणि राहणाऱ्या लोकांची सोय पाहणं आणि रोजच्या कार्यक्रमात काही एक शिस्त पाळणं एवढंच काम आचार्यांनी माझ्यावर सोपवलं आहे. शिवाय वेळोवेळी त्यांचे जे काही आदेश येतील त्यांचं पालन करायचं. माई गप्प बसल्या. म्हणजे त्या काही जास्त सांगणार नव्हत्या आणि त्या गोष्टी सांगण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यांच्याविषयी आग्रह धरणं हा त्यांच्यावर अन्याय झाला असता. आणि एवढी उतावळी कशासाठी दाखवायची? सर्व गोष्टी योग्य वेळी तिला समजणारच होत्या. एक खुर्ची ओढत ओढत तिने खिडकीपाशी आणली आणि खिडकीबाहेरचा बागेचा देखावा पाहत ती आरामात बसून राहिली. जेवणाच्या घंटेचा आवाज आला. जेवणघरात गीता पोहोचली तेव्हा काही जमले होते, काही येत होते. 2 टेबलं मांडली होती. पुऱ्या, भाजी, कोशिंबीर, मीठ, लिंबू, चटणी, लोणचं, कापलेला कांदा, डाळ, पापड हे सर्व वाढलेलं होतं. भिंती शेजारच्या एका साईड बोर्डावर आणखी ठेवलं होतं. हवं असल्यास ज्याचा तो हवं ते आणू शकत होता. गीता खोलीत येताच बंड्यानं तिचा हात धरला आणि एका टेबलाकडे तिला ओढत नेत तो म्हणाला. आपण जवळजवळ बसूया गीताताई. त्याच टेबलावर सोमनाथही होता. बाकीचे चौघे दुसऱ्या टेबलावर जेवायला बसले होते. आचार्य इथे जेवण घेत नाहीत? गीताने विचारलं. त्यांचं नक्की काहीच नाही. एखाद्या वेळेस इथेही जेवण घेतात, दशरथ म्हणाला. पण आपल्यामध्ये बसत नाहीत. त्यांचं टेबल वेगळं असतं. पण पदार्थ मात्र हेच घेतात हां, बंड्या जोराने म्हणाला. आचार्यांवर अगदी बारीकसाही ठपका आलेला त्याला सहन होत नव्हता हे उघड होतं. दशरथ, बंड्या, सोमनाथ, आजी, मीना, धोंडू आणि हा मोत्यासुद्धा, यांच्यात काय समान होतं? त्याच गटात तीही सामील केली गेली होती. तिच्यात आणि त्यांच्यात काय समान होतं?
निवड करण्याच्या या आचार्यांच्या कसोट्या होत्या तरी काय? आचार्यांनी निवड केल्याखेरीज मठात कोणीही येऊ शकणार नव्हतं हे तर उघड होतं. हा काही लॉज वगैरे नव्हता. तिने बंड्याला फक्त एकच प्रश्न विचारला, बंड्या, तू मठात आल्याला किती दिवस झाले? तो जरासा घुटमळतो आहे हे पाहताच गीता म्हणाली, बंड्या, उत्तर द्यायचं नसलं तर देऊ नकोस, माझी काहीही सक्ती नाही. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. आता 9 महिने व्हायला आले, तो शेवटी म्हणाला. ठीक आहे, आता मी तुला जास्त काहीही विचारणार नाही. गीता जराशी हसत म्हणाली. अगदी सुरुवातीला ती जरा बुजली होती, पण मग तिचा आत्मविश्वास आपोआपच परत आला. त्यांची जेवणं संपत आली तेव्हा माई आल्या आणि गीताला म्हणाल्या, दुपारी 3 वाजता तुला आचार्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. तिच्या मनातली धास्ती कदाचित तिच्या चेहऱ्यावर दिसली असावी, कारण त्या लागलीच म्हणाल्या, अगं, एवढं भ्यायचं काही कारण नाही. पण अर्थात ते नुसते शब्द होते. त्यांनी मनाला धीर कसा येणार?